अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्येने महाराष्ट्रासह संबंध देशभरात संतापाची लाट उसळली आहे। संतोष अण्णा देशमुख असो की सोमनाथ सूर्यवंशी ही जिवंत माणसे तडपू तडपू मारली, माणुसकीची हत्या झाली। कुठे चालला माझा महाराष्ट्र, याला कोण खतपाणी घालत आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। अजून किती बळी हवे आहेत या न्याय व्यवस्थेला, सांगा सरकार सांगा। अजून किती बळी हवे आहेत या न्याय व्यवस्थेला। इथे बसलेली माझी ताई, तिच्या डोळ्यातील अश्रूंना किंमत नाही का? माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आर्त किंकाळी फोडत आहे माझी ताई, तरी तुम्हाला पाजर फुटत नाही का? सरपंच का आता आम्हीच कायदा हातात घेऊन न्याय करावा का? अशी वेळ येऊ देऊ नका। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सूत्रधार वाल्मिक कराड आरोपी 6 आरोपी यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमचं आहे, सरकार तुमचं आहे। गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, कारण एक वेळ समाजात गुंडे तयार होणं समजू शकते, परंतु गुन्हेगारांना पाठीशी घालणं, त्यांचं समर्थन करणं हे सर्व समाजासाठी घातक आहे। याचा तात्काळ बंदोबस्त झालाच पाहिजे। ना जात पर ना धर्म पर, ना जात पर ना धर्म पर, वार करेंगे दहशतवाद पर। आजचा पैठण येथे निघालेला जन आक्रोश महामोर्चा हा न्यायासाठी आहे व घटनेचे गांभीर्य राज्य शासनाकडे पोहोचविणारा आहे। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांना बोलायचे आहे, म्हणून माझे प्रास्ताविक इथे संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद हर्षदा। निश्चितच या ठिकाणी न्याय हा मिळालाच पाहिजे। जे आरोपी आहेत